तर मित्रांनो, आज होता रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मग काय म्हटलं यार कुठेतरी फिरायला जाऊ, घरी बसलं उरलं तर मला बोर. मग काय बाई काढली आपली गाडी आणि सनसन निघालो. मग जात होतो आपल्याला छत्यालावर फिरायला. मग काय बाई आलो ना मग छत्यालावच्या इकडे. मग छत्यालावच्या इकडे आल्यानंतर बाई केली आपण पहिले गाडी उभी केल्यानंतर लावला मित्राला कॉल लावल्यानंतर वाट पाहत बसलो. वाट पाहिला आले भाई माझे मित्र. मग माझे पवन भाऊ, संदेश भाऊ, निखिल भाऊ. मग काय बाई तिघं आल्यानंतर मग आम्ही निघालो छत्याच्या अंदर जासाठी. मग काय बाई सन मस्त चालत फिरत पाहत टाइमपास करत आम्ही आलो इकडे आल्यानंतर मी आम्हाला दिसलं एकदम खतरनाक नजारा. म्हणजे पोरी एवढ्या खतरनाक सुंदर पोरी होत्या, अरे बाप, काळ्या. नंतर हे काका विकत होते खारेदाणे. मग त्या काका सांगू पाहून आम्ही करत होतो गोष्टा करत पोचलो आम्ही इकडे लेकराच्या इकडे. पण आमचं लेकरू आज काही खेड्याच्या मूडमध्ये होतं नाही. मग काय बाई मस्त गोष्टी करत मस्त छत्री तलाव घुमल्यानंतर मग आम्ही पाहिली छत्री तलाव. हे पूर्ण खतरनाक होतं छत्री तलावचा व्ह्यू. नंतर मग जात होतो आम्हाला हनुमानगडीवरसाठी निघालो आम्ही एकदम खतरनाक स्पीडनं. मग काय बाई संदेश भाऊ एकदम खतरनाक केलं, काय बसता आलं नाही. मग मी बसलो पवनच्या गाडीत. मग आम्ही दोघं निघालो एकदम सुन एकदम खतरनाकमध्ये हनुमानगडीसाठी. आणि इकडे आल्यावर असं वाटतं यार आपण चिखलदरा आलो, कारण की हा होता आमचा गरीबाचा चिखलदरा. आणि मग आलो पोचलो हे पहा हनुमानजीची मूर्ती आहे. हे पूर्ण अमरावतीतून सगळ्यात मोठी हनुमानजीची मूर्ती आहे जी इथं बनत आहे. मग काय आम्ही हनुमानजीचं दर्शन घेऊन निघालो इकडे बाहेर फिरायसाठी. मग इकडे फिरता आम्हाला दिसला एक पॉईंट. मग इकडे आम्ही पॉईंटवर चढल्यानंतर वरता आल्यानंतर असं वाटत होतं यार कम खतरनाक. असं वाटत होतं पुरा चिखलदरा, फक्त पाण्याची कमी होती. पाणी जरा असतात काय मजा आली असते. मग तो व्ह्यू पाहून नंतर आम्ही खाली उतरल्यानंतर आम्ही निघालो इकडे होतं लेकराचं सेक्शन. तिथं आमचं लेकरू खेळणार नव्हतं. मग काय सगळं पाहून आम्हाला प्यायचं होतं चाय. मग काय उतरलो आम्ही खाली आल्यानंतर आम्हाला येता दिसला मोर. हा पा मोर एक नंबर दिसत होता. मग काय आलो आम्ही चायच्या इथं काय चहा होता नाही. मग आलो भाई इकडे आल्यानंतर भाई संदेश बोल त्यांनी लात मारल्यानंतर आला आपला चाय आल्यानंतर मस्त चाय पिऊन एकदम खतरनाकमध्ये मित्राला बाय करून मी निघालो आपल्या घरच्यासाठी. तर मित्रांनो भेटू नवीन ब्लॉगमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.